नाजी बाबूराव पवार, होनसळ, तालुका उत्तर सोलापूर. आमच्याकडं द्राक्ष शेती आहे आणि द्राक्षाचे दर सध्या चांगले आहेत. आखाती कंट्रीचा काही परिणाम युद्धाचा झालेला नाही आहे. युकेला, USA ला माल जात असल्यामुळं दरात 160 रुपयापर्यंत दर आहेत आणि दर वर्षापेक्षा आमचा दर हा चांगला मिळत आहे. त्यामुळं आम्ही समाधानकारक आहोत. साधारणतः किती दर आपल्याला मिळतोय काय सांगा? साधारणतः आम्हाला 150 ते 160 रुपयापर्यंत युकेचा दर मिळतोय. आखाती देशातला माल तिकडे वळवला आल्यामुळे आपल्यावर काय त्याचा थेट परिणाम झालाय का? आखाती देशातला माल वळवल्यामुळे कसलाही परिणाम नाही, कारण मालच कमी आहे. यावर्षी उत्पादन 30 ते 35% अख्ख्या महाराष्ट्रातून असेल आणि त्यातून 50% माल हा युद्धापूर्वीच संपलेला आहे. तर 10-15% माल असल्यामुळं एवढं काही मोठा त्याचा परिणाम झालेला नाहीये. माझं नाव हेमंत मेंढे. मी इंडी ग्लोबल व्हेंचर्स आणि पॅनासाई एक्झिम ह्या कंपनीचा मी सोलापूर हेड आहे. बघा, ज्याप्रमाणे आखाती देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे त्याचा परिणाम तेवढा म्हणावा तेवढा झालेला नाही, कारण मालाचं खूपच शॉर्टेज आहे. यावर्षी 35 ते 40% एवढाच माल फक्त मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि तो जाणारा माल हा युरोपलाच जाणार आहे. त्याच्यामुळं आखाती देशामध्ये जरी युद्ध चालू झालं असलं तरी त्याचा बाजारभाव किंवा बाजारपेठेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. एक आहे, जे सीप आमचं 30 ते 35 दिवसामध्ये पोहोचत होतं पोर्टवरती, तो थोडं डिले होणार आहे. त्यामुळं जे द्राक्षाची लाईफ आहे, द्राक्षाची लाईफ असते कमीत कमी 60 दिवस, पण द्राक्षे पोहोचायलाच जवळपास 50 ते 55 दिवस लागत आहेत. त्यामुळं कदाचित द्राक्षाची क्वालिटी कमी होऊ शकते आणि त्यामुळं जो निर्यातदारांना चांगला भाव मिळायला पाहिजे होता, कारण महागाचा माल घेतलेला आहे, त्या पटीत खर्च झालेला आहे. शिपिंग लाईनवाल्यांनी पण चार्जेस वाढवलेले आहेत. जवळपास 3 ते 4 लाख रुपये शिपिंग म्हणजे कंटेनरच्या मागं आम्हाला पण एक्स्ट्रा द्यावे लागत आहेत. हा एकंदरीत पाहता खर्च वाढलेला आहे. तर बघूया, मालाचं शॉर्टेज असल्यामुळं माल पण चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, शेतकऱ्यांना पण चांगला बाजारभाव मिळतोय. आता जेव्हा आपले कंटेनर पोहोचतील, मार्केट काय ओपन होईल आणि द्राक्षाची प्रत कशी राहील हे येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळे त्यावर आत्ता बोलणं थोडं उचित ठरणार नाही.